नमस्कार मित्र हो. काल आपण ट्रँगल ऑफ ए फोर्सेस आणि कॉन्व्हर्स हे आर्टिकल बघितलं. आज आपण पॉलिगॉन ऑफ फोर्सेस बघणार आहोत. त्याचं स्टेटमेंट आहे, इफ एनी नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन by the sides of a polygon taken in order, then the forces are in equilibrium. आपल्याला माहीतच आहे, जर फोर्सेस इन इक्विलिब्रियम असेल तर त्याची सम इज इक्वल टू 0 येत असते. तर इथे एनी नंबर ऑफ फोर्सेसमध्ये आपण 6 फोर्सेस घेतलेले आहेत. हा जो फोर्स P1 आहे, जो की इथे AB दर्शवलेला आहे, P1 फोर्स. दुसरा जो फोर्स P2 आहे, इथे आपण BC ला दर्शवलेला आहे, P2 फोर्स. तिसरा जो फोर्स आहे P3, CD ला P3 म्हटलेला आहे. चौथा फोर्स जो आहे इथून हा DE आपण दर्शवलेला आहे. पाचवा फोर्स जो हा आहे तो आपण EF इथे दर्शवलेला आहे. आणि 6वा फोर्स जो आहे तो आपण FA असं दर्शवलेला आहे. आणि याची जी डायरेक्शन आहे ती अशी आहे, राईट. आणि हे सगळे फोर्सेस जे आहेत ते ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल O पासून निघालेले आहेत. इथं हा O पॉइंट म्हणजे A तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. आणि आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे की या सर्व फोर्सची सम जी आहे ते इक्वल टू 0, कारण की फोर्सेस आर इन इक्विलिब्रियम असं स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. प्रूफ डायग्राम बघत आहात तुम्ही. या डायग्राममध्ये let the forces P1, P2, P3, P4, P5 and P6 acting on a particle O, जो की या डायग्राम मध्ये इथं O पासून आहे सगळे फोर्सेस, या डायग्राम मध्ये A पासून आहे. बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द साइड्स. आता प्रत्येक फोर्सेसचे जर डायरेक्शनचा विचार केला आणि साईडचा जर विचार केला तर साईड AB म्हणजे P1 फोर्स आहे, साईड BC म्हणजे P2 फोर्स आहे, साईड CD म्हणजे P3 फोर्स आहे, DE म्हणजे P4 फोर्स आहे, EF म्हणजे P5 फोर्स आहे आणि FA म्हणजे P6 फोर्स आहे. जे की इथं म्हटलेलंच आहे, डायरेक्शन by the sides AB, BC, CD, DE, EF and FA of a polygon A, B, C, D, E, F. आता आपल्याला जॉईन करायचं आहे AC, जे की मी ऑलरेडी जॉईन केलेला आहे. AD आणि AE. The resultant of two forces P1 and P2 acting at a point O. या डायग्राम मध्ये P1 and P2 म्हणजेच या डायग्राम मध्ये P1 and P2 आणि their resultant is AC. The resultant of two forces P1 and P2 acting at a point O and represented by the sides AB and BC of a triangle ABC is represented by the third side AC. Third side AC. That is, ऑलरेडी आपण
युनिट फर्स्ट मध्ये रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस इज, जेव्हा पी क्यू हे एका साईडला ट्रायंगलचे असायचे आणि जी तिसरी साईड असायची त्याला जर आर फोर्स असेल तर फोर्स पी अँड फोर्स क्यू आणि रिझल्टंट फोर्स आर, तर आर इज इक्वल टू पी प्लस क्यू केलेला आहे. तर इथे P1 फोर्स P2 फोर्स आणि याचा रिझल्टंट AC. म्हणून आपल्याला काय लिहिता येते हो, AC बरोबर P1 प्लस P2, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. नाउ आता आपण विचार काय करू की P3 फोर्स घेऊ आणि AC म्हणजे हा ट्रायंगल मिळेल आपल्याला ACD. Now the resultant of AC and the force P3. Now the resultant of AC and force P3 along CD. P3 force कुठे आहे, along CD is represented by AD. Is represented by AD. म्हणजे आपल्याला आता काय लिहिता येईल, दॅट इज AD बरोबर AC प्लस CD म्हणजेच P3. AD बरोबर AC प्लस P3. परंतु आपण इक्वेशन 1 मध्ये AC बरोबर ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे P1 प्लस P2. म्हणून AD बरोबर P1 प्लस P2 जे की AC ची व्हॅल्यू आहे आणि प्लस P3, हा इक्वेशन नंबर आता 2 झाला. अशा पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर सिमिलरली द रिझल्टंट ऑफ AD अँड P4 म्हणजे DE along D, P4 means D is AE. जसं आपण आधी AB BC चा AC, AC CD चा AD, AD DE चा AE. दॅट इज AE बरोबर काय होईल हो, मग AE बरोबर होईल AD प्लस P4. मग AD म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहित आहे, इक्वेशन 2 मध्ये आपण काढलेला आहे AD इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3. सो दॅट इज AE बरोबर P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4. हे इक्वेशन नंबर 3 असेल आणि हे आपण ड्यू टू इक्वेशन 2 वरून लिहिता येते कारण की तिथे AD ची व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे. And the resultant of AE and P5 along EF is AF. That is AF equal to AE plus P5. But we know that AE is in equation 3 P1 plus P2 plus P3 plus P4. This implies AF बरोबर P1 plus P2 plus P3 plus P4 plus P5. This is equation number 4 and this becomes due to 3. Finally, the resultant of AF and the force P6, the resultant of AF and the force P6 represented by FA vanishes because AF and FA equally in magnitude but opposite in direction. That is AF plus FA, which is equal to 0. But AF is equal to P1 plus P2 plus P3 plus P4 plus P5.
and plus P6 is equal to 0. This is due to 4. Due to 4. Here we show sum of all forces P1 to P6 which is equal to 0. Hence we can say that the forces are in equilibrium. आता आपण लॅमीज थेरम प्रूव्ह करणार आहोत. फार महत्वाचा थेरम आहे लॅमीज थेरम. This theorem asked in the examination number of times. काय आहे स्टेटमेंट थेरमचं? If three forces of magnitude P, Q, R respectively acting on a particle are in equilibrium. ह्या डायग्राम मध्ये हे जे तीन फोर्सेस आहे P, Q and R acting on a particle are in equilibrium. Each is proportional to the sine of the angle between other two. हे दिल्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आता P अपॉन साइन अल्फा बरोबर Q अपॉन साइन बीटा बरोबर R अपॉन साइन अल्फा. परंतु अँगल QR काय दिलेला आहे आपल्याला? आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अँगल QR दिलेला आहे अल्फा, अँगल RP दिलेला आहे बीटा आणि अँगल PQ आपल्याला गॅमा दिलेला आहे. हे दिलेलं आहे. सोबतच आपल्याला PQ are three forces of magnitude PQR respectively acting on a particle are in equilibrium. Proof. Let P, Q and R be the three forces of magnitudes P, Q and R respectively acting on a particle O. इथं आपला O आहे. इथूनच हा फोर्स P दर्शवलेला आहे, इथूनच Q आणि इथूनच R. Since the forces P, Q and R are in equilibrium, त्यामुळे आपण याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे their sum is equal to 0. That means P plus Q plus R is equal to 0. आणि इथे सुद्धा आपल्याला लिहिता येईल their resultant vanishes. Vanishes means that is P plus Q plus R is equal to 0, जे की इक्वेशन नंबर 1 आहे. आता या इक्वेशन 1 ला आपल्याला टेकिंग द क्रॉस प्रोडक्ट ऑफ 1 विथ P we get, मग P क्रॉस P प्लस P क्रॉस Q प्लस P क्रॉस R बरोबर P क्रॉस 0. परंतु क्रॉस प्रोडक्ट मध्ये P क्रॉस P जर असेल तर 0 होते आणि 0 सोबत कोणाचंही जरी क्रॉस प्रोडक्ट असेल तरी ते 0 होते. म्हणून ही टर्म 0 झाली प्लस P क्रॉस Q प्लस P क्रॉस R which is equal to 0. बिकॉज आपण इथे लिहिलेलंच आहे P क्रॉस P बरोबर 0 as well as P क्रॉस 0 is equal to 0. P क्रॉस Q जर P क्रॉस R ला तुम्ही R क्रॉस P लिहित असाल तर ते निगेटिव्ह होऊन जाईल, कारण की क्रॉस प्रोडक्ट मध्ये P क्रॉस R बरोबर R क्रॉस P होते. काय होते? P क्रॉस R बरोबर माइनस R क्रॉस P, सॉरी माइनस R क्रॉस P होते.
तर मग ते आपण इथे लिहिले P क्रॉस Q बरोबर हे दुसऱ्या साईडला गेलं R क्रॉस P. आता मॉड घेतलं दोन्ही साईडला, मॉड P क्रॉस Q बरोबर PQ साइन अँगल इन ब्रॅकेट P कॉमा Q. आणि सिमिलरली हियर ऑल्सो मॉड R क्रॉस P इज इक्वल टू RP साइन अँगल R कॉमा P. त्यामुळे आपण इथं काय लिहिलं PQ इंटू साइन अँगल इन ब्रॅकेट P कॉमा Q बरोबर RP साइन अँगल इन ब्रॅकेट R कॉमा P. परंतु अँगल PQ या डायग्राम कडे जर बघितलं तर अँगल PQ काय आहे हो, गॅमा आहे. म्हणून आपल्याला इथे लिहिता येईल साइन गॅमा. आणि अँगल RP काय आहे, बीटा आहे. म्हणून आपल्याला इथे लिहिता येईल साइन बीटा. म्हणजे PQ साइन गॅमा बरोबर RP साइन बीटा. आणि आपल्याला दिलेलंच आहे स्टेटमेंट मध्ये अँगल PQ इज इक्वल टू गॅमा, अँगल RP इज इक्वल टू बीटा अँड अँगल QR इज इक्वल टू अल्फा सुद्धा दिलेला आहे. मग हा जो P आहे हा P कॅन्सल झाला आणि Q अपॉन हा साइन बीटा इकडे आला इज इक्वल टू R अपॉन हा साइन गॅमा इकडे आला. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. इक्वेशन 1 काय आहे आपला, P प्लस Q प्लस R इज इक्वल टू 0. आता जसं आपण क्रॉस प्रॉडक्ट P न इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय केलं होतं त्याच पद्धतीनं जर आपण क्रॉस प्रॉडक्ट Q न जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, P न मल्टिप्लाय केल्यामुळे P सोडून आपल्याला रिझल्ट मिळाला Q अपॉन साइन बीटा बरोबर R अपॉन साइन गॅमा. जर आता आपण Q न मल्टिप्लाय करत असू तर आपल्याला मिळेल R अपॉन साइन गॅमा बरोबर P अपॉन साइन अल्फा, जे की इथं लिहिलेलं आहे आपण डायरेक्ट. सिमिलरली बाय टेकिंग द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ 1 जे की झालेला आहे 1 इक्वेशन P प्लस Q प्लस R इज इक्वल टू 0 विथ Q we can obtain easily what obtain R upon sin gamma बरोबर P upon sin alpha. जेव्हा क्रॉस P न मल्टिप्लाय केलं होतं क्रॉस प्रॉडक्ट P न, त्यावेळेस P ची टर्म याच्यात नाही आली. आता Q न मल्टिप्लाय केल्यानंतर नॅचरली Q टर्म नाही मिळेल. परंतु या दोन्ही रेशो कडे जर आपण बघितलं, दोन्ही इक्वेशन कडे जर आपण बघितलं तर R अपॉन साइन गॅमा आणि R अपॉन साइन गॅमा दोन्ही इक्वेशनला एक साइड आहे. त्यामुळे फ्रॉम इक्वेशन 2 and 3 we get P upon sin alpha which is equal to Q upon sin beta which is equal to R upon sin gamma, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं